काय हो, तुम्ही कधी अशा क्रिस्पी कुरकुरीत वड्या बनवल्या आहेत का? नेहमीप्रमाणे बनवतच असाल, पण या पद्धतीने एकदा क्रिस्पी कुरकुरीत व अगदी टेस्टी अशा वड्या तयार करून तर बघा. चवीला अतिशय सुंदर, टेस्टी व झटपट तयार होणाऱ्या वड्या. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता हिरवीगार अशी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर घेतल्यानंतर स्वच्छ निवडून घेतली व 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली. अगदी दाखवते त्याप्रमाणे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेऊया. नंतर चाळणीमध्ये घालून चांगली 15 मिनिट निथरत ठेवूया. कोथिंबीर निथरत आहे तोपर्यंत पुढील तयारी करूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 15-16 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 चमचा जिरे घातले व 1 इंच अद्रक घालून घेतले व त्याची पेस्ट तयार करून घेतली. अगदी जराही पाणी न वापरता त्याचे वाटण तयार करून घ्यायचे. कोथिंबीर निथरलेली आहे. आता कोथिंबीरीची पुढील तयारी करूया. कोथिंबीर निथरल्यानंतर एका ताटामध्ये काढून त्याची छोट्या साईजमध्ये कट करून घ्यायची. अगदी दाखवते त्याप्रमाणे सर्व कोथिंबीर कट करून घेतली. आता एका बाउलमध्ये घेतली. सर्व कोथिंबीर बाउलमध्ये घालून घेऊया. कोथिंबीर बाउलमध्ये घेतल्यानंतर तयार केलेले वाटणसुद्धा त्यात घालून घेऊया. हे वाटण जर वापरले ना तर चवीला अतिशय सुंदर, टेस्टी अशी कोथिंबीर वडी तयार होते. एकदा नक्की ट्राय करा. त्यात वाटण घालून घेतल्यानंतर पांढरे तीळसुद्धा घालून घेतले. नंतर त्यात चवीनुसार मीठ घातले, अर्धा चमचा हळद घातले, त्याचप्रमाणे लाल तिखटसुद्धा घालून घेतले. लाल तिखटचे प्रमाण आपल्या प्रमाणात घ्यावे. त्यात हिरवा वाटणसुद्धा घातलेला आहे, त्यामुळे तिखटानुसार घालावे. सर्व मसाले घालून झाल्यानंतर 3 चमचे तांदळाचे पीठ घातले. तांदळाचे पीठ घातल्यानंतर वडी ही अगदी कुरकुरीत व क्रिस्पी अशी तयार होते. नंतर त्यात 1 वाटी चण्याच्या डाळीचे पीठ घातले व चांगले मिक्स करून घेतले. यात पाण्याचा वापर जराही करायचा नाही आहे. त्यातच सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे. पुन्हा मला अर्धा वाटी चण्याच्या डाळीचे पीठ लागलेले आहे, ते घालून चांगले मिश्रण मिक्स करून घेतले. तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही ते वापरू शकता. मला या सर्व मिश्रणाकरिता 1.5 वाटी चण्याच्या डाळीचे पीठ लागले. बघा, या पद्धतीने आपले मिश्रण तयार झाले पाहिजे. यात मी जराही पाण्याचा वापर केलेला नाही. अगदी याच्यात सर्व मिश्रण मिक्स करून घेतले. नंतर त्याच्या वड्या तयार करून घेऊया. बघा, या पद्धतीने वड्या तयार करून घेऊया. अगदी ताटावर लाटून मी वड्या तयार केलेल्या आहेत. अशा जर वड्या बनवल्या ना तर चवीला अतिशय सुंदर व लहान मुले त्याचप्रमाणे मोठी माणसेसुद्धा आवडीने खातात. या सीझनमध्ये कोथिंबीर भरपूर मिळते, त्यामुळे या वड्या तर एकदा झाल्याच पाहिजे. एकदा जर बनवलात ना तर कोथिंबीरीचा सीझन संपेल तरी तुम्ही वड्या बनवून खाल अशी चविष्ट वड्या तयार होतात. बघा, या पद्धतीने वड्या सर्व तयार करून घेऊया. तोपर्यंत मी गॅसवर कढई ठेवली होती. त्यात पाणी घालून त्यावर चाळणीसुद्धा ठेवली होती. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर तयार केलेल्या वड्या त्यावर ठेवल्या व वरून झाकण देऊन 15 ते 20 मिनिट चांगल्या शिजू दिल्या. बघा, वड्या शिजलेल्या आहेत. वड्या आता थंड होण्याकरिता बाजूला ठेवूया. नंतर सुरीच्या साहाय्याने वड्या कट करून घेतल्या. वड्या कट करून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवली. त्यात तेल घालून घेतले व तयार केलेल्या वड्या त्यात घालून चांगल्या गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतल्या. बघा, या पद्धतीने आपल्या वड्या तयार झाल्या पाहिजे. अगदी गोल्डन कलर आल्यानंतर वड्या काढून घ्यायच्या. जोपर्यंत बबल्स आहेत तोपर्यंत वड्या आपल्या फ्राय झालेल्या नाहीत अशा समजावे. बबल्स गेले की आपल्या वड्या फ्राय झालेल्या आहेत असं समजावे. बघा, या पद्धतीने आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. वड्या काढून घेतल्या. थंड झाल्यानंतर आपल्या वड्या तयार. एकदा जर बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल अशा चविष्ट. असंच नवनवीन रेसिपी बघण्याकरिता चॅनलला जर नवीन असाल तर एक लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.